जय हिंद महाराष्ट्राच्या भावी पोलीस अधिकाऱ्यांनो. मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी, गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. मिशन खाकी अर्थातच पोलीस भरती संभाव्य प्रश्न भाग 2 अंकगणित. अतिशय सोप्या भाषेमध्ये अतिशय कठीण प्रश्नांचं सोल्युशन आज आपण पाहणार आहोत आणि ते अतिशय सोप्या भाषेत. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी आता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. जसं बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, श्री साहेब आपल्या उत्पन्नाच्या 60% श्री साहेब आपल्या उत्पन्नाच्या 60% खर्च करतात. बघा, 60% खर्च करतात, त्यानंतर उरलेल्या उत्पन्नातून 300 रुपये अनाथ आश्रमाला देतात आणि तेव्हा त्यांच्याकडे 3200 रुपये शिल्लक राहतात. तर त्यांचे उत्पन्न किती? ठीक आहे, चला त्यांचे उत्पन्न किती मला सांगा. श्री साहेबांनी किती खर्च केला बेटा? 60% खर्च केला आणि 60% खर्च केल्याच्या नंतर 300 रुपये अनाथ आश्रमाला दिले आणि तरी सुद्धा त्यांच्याकडे 3200 रुपये शिल्लक राहतात. मग मला सांगा, 60% खर्च केल्याच्या नंतर त्यांनी 300 अनाथ आश्रमाला दिले आणि 3200 शिल्लक राहिले. याचा अर्थ 40% रक्कम म्हणजे किती रे? पहा बरं, 40% म्हणजे किती? तर हे 300 आणि ते 3200 बरोबर 3500. ठीक आहे, 40% म्हणजे 3500, तर त्याचं एकूण उत्पन्न किती? म्हणजे याचा अर्थ 100% म्हणजे किती? ठीक आहे, चला सोडून घ्या. 100 गुणिले 3500 बेटा छेदामध्ये किती येईल रे? 40. चला आता आपण याला सॉल्व्ह करू. तर सॉल्व्ह कसं करायचं पहा. या ठिकाणी आपण भाग देऊ. 20×5 100, 20 दुनी 40. ठीक आहे. आता त्यानंतर 2 न भाग द्या 3500 ला. पहा काय होईल. 3500 ला जर भागलं तर पहा, बे 1 बे 1 उरला, बे 7 14, 1 उरला, बे 5 10 आणि समोरचा एक 0. 2 न तोललं. आता त्याच्यानंतर पहा, आपण 1750 ला 5 न गुणूया. 5 0 0, 5 5 25 ला 5 हातचे 2, 5 7 35 आणि 2 37 ला 7 हातचे 3, 5 1 5 5 आणि 3 8. म्हणजे साहेबरावांचं एकूण उत्पन्न किती असायला पाहिजे? तर याचं उत्तर यायला पाहिजे 8750, जे की पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते. 8750. ठीक आहे, बघा 60% खर्च म्हणजे 40% शिल्लक राहिले आणि 60% खर्च केल्याच्या नंतर अनाथ आश्रमाला 300 रुपये दिले आणि तरी त्यांच्याकडे 3200 रुपये शिल्लक राहिले. याचा अर्थ 40% म्हणजे 3500, तर 100% म्हणजे त्यांचं उत्पन्न 8750 असायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न. अरुणच्या मोटरसायकलचे टाकीभर पेट्रोल 10 दिवस पुरते. पहा, अरुणच्या मोटारसायकलचे टाकीभर पेट्रोल 10 दिवस पुरते. त्याने रोज 25% जास्त वापरण्यास प्रारंभ केला तर टाकीभर पेट्रोल किती दिवस पुरेल? ठीक आहे बेटा, आपण जर एखाद्या पेट्रोलचा वापर जास्त केला तर ते कमी दिवस पुरेल, बरोबर. मला सांगा, अरुणच्या मोटरसायकलचे टाकीभर पेट्रोल 10 दिवस पुरते. त्याने जर 25% वापर जास्त केला किंवा जास्त वापरण्यास प्रारंभ केला तर टाकीभर पेट्रोल किती दिवस पुरेल? चला आता आपण पहिल्यांदा पाहू की तो 100 किलोमीटर दररोज प्रवास करतो. तो दररोज 100 किलोमीटर प्रवास करतो आणि 100 किलोमीटर प्रवास करतो तेव्हा त्याला ते 100 किलोमीटर साठी टाकीभर पेट्रोल किती दिवस पुरते रे? 10 दिवस पुरते. ठीक आहे, 100 किलोमीटर प्रवास करण्यासाठी टाकीभर पेट्रोल त्याला 10 दिवस पुरते. आता त्यानं वापर 25% ने जास्त केला, त्याने रोज 25% जास्त वापरण्यास प्रारंभ केला. म्हणजे 25% जास्त वापरण्यास प्रारंभ केला म्हणजे अगोदर तो 100 किलोमीटर जायचा, आता तो 125 किलोमीटर जाईल आणि 125 किलोमीटर जर तो रोज जात असेल तर त्याला किती दिवस पेट्रोल पुरेल? तर x दिवस पेट्रोल पुरणार आहे. ठीक आहे, चला आता x ची किंमत काढा. x ची किंमत कशी काढायची पहा. x बरोबर 100 गुणिले 10 आणि 125 गुणाकारात कुठे यायला पाहिजे? भागाकारात. चला आता हे कॅन्सल करा. 25 चौक 100, 25 5 सव्वाशे, 5 दुनी 10 आणि 4 दुनी 8 दिवस. 4 दुनी 8 दिवस. टाकीभर पेट्रोल त्याला किती दिवस पुरायला पाहिजे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 8 दिवस पुरायला पाहिजे. ठीक आहे, पर्याय होते 5 दिवस, 6 दिवस, 8 दिवस आणि 7 दिवस. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 3. एका रकमेचे सरळ व्याज त्या मुदलाच्या 1/9 पट आहे.
व्याजदर व मुदतीचा कालावधी समान असल्यास व्याजाचा दर किती? चला, व्याजाचा दर विचारला बेटा बघा. मग व्याजाचा दर कसा करतात, तर दर बरोबर 100 गुणिले व्याज आणि भागिले मुद्दल गुणिले मुद्दत. आता हे तुम्ही लक्षात ठेवा. चला, हे झालं. आता काय म्हणलं पहा, एका रकमेचे सरळ व्याज त्या मुद्दलाच्या 1/9 पट आहे. बघा, मग सरळ व्याज कसं आहे, सरळ व्याज मुद्दलाच्या 1/9 पट. याचा अर्थ मुद्दलाचं गुणोत्तर किती आलं रे, 9. ही झाली आपली मुद्दल. मुद्दलाचं गुणोत्तर किती, 9. आणि व्याजाचं गुणोत्तर किती आहे बेटा, 1. हे झालं आपलं व्याज. कारण एका रकमेचे सरळ व्याज त्या मुद्दलाच्या 1/9 पट आहे. म्हणजे याचा अर्थ मुद्दल आपण 9 म्हणू आणि व्याज किती म्हणू, 1 म्हणू. मग आता आपल्याला काय सांगितलं पुन्हा, व्याज दर आणि मुदतीचा कालावधी कसा आहे, समान. म्हणजे व्याजाचा दर आणि मुदतीचा कालावधी कसा आहे, समान आहे. तर व्याजाचा दर काढा. चला, आता मला सांगा, आपण दर या ठिकाणी x म्हणू. या ठिकाणी दर किती म्हणायचा बेटा, x. 100 गुणिले व्याज किती घ्या रे, व्याज किती घ्या, 1. व्याज किती घ्यायचं, 1. आता मुद्दल किती घ्यायची बेटा, मुद्दल बघा, मुद्दल किती घ्यायची, 9. आणि मुद्दत पण एक्सच घ्यावा लागेल. का बरं सांगा, मुद्दत पण एक्सच घ्यावा लागेल. तसं कारण काय, तर व्याजाचा दर आणि मुदतीचा कालावधी कसा आहे, समान. मग मी व्याज दर जर एक्स मानला तर मला मुदत पण काय म्हणावं लागेल, एक्स मानावं लागेल. चला, आता या ठिकाणी एक्स बरोबर वरचा गुणाकार 100 1 100 आणि खाली किती, खालचा गुणाकार येईल 9x. किती येणार, 9x. त्यानंतर बघा काय होईल, आता या 9x ला मी जर इकडे पाठवलं तर भागाकारातून गुणाकार जाईल आणि इकडे होईल 9x चा वर्ग आणि इकडे किती आहे बेटा, 100. बरोबर, इकडे गेलो 9x चा वर्ग बरोबर 100. आता x बरोबर 100/9. ठीक आहे, सॉरी, x चा वर्ग बरोबर 100/9. x चा वर्ग, त्याचा वर्गमूळ x, 100 चं वर्गमूळ 10, 9 चं वर्गमूळ 3. x ची किंमत आली 10.3. पण असा 10/3 आपल्याकडे पर्यायच नाही. याचा अर्थ त्याला पूर्णांक पूर्णांकामध्ये करू शकतात. चला, x ची किंमत किती मिळेल, 3 ला 3, 3 त्रिक 9 आणि 1 उरला. म्हणजे याचा अर्थ व्याजाचा दर किती असावा, तर त्याचं उत्तर आहे पहा, व्याजाचा दर किती असावा. पर्याय क्रमांक 4 आहे, 3.1/3 असावा. आणि मुद्दत जरी किती असेल असं विचारलं असतं तर 3.1/3 वर्ष असेल. कारण व्याजदर आणि मुदतीचा कालावधी कसा आहे, समान आहे. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 4. समजा प्रत्येक मूर्तीला फुले अर्पण करण्यापूर्वी अनिलच्या हातात असणारी फुले दुप्पट होतात. पहा, प्रत्येक मूर्तीला फुले अर्पण करण्यापूर्वी अनिलच्या हातामध्ये असणारी फुलं दुप्पट होतात. अनिलने मंदिरातील 3 मूर्तींना समान फुले अर्पण केली. तिसऱ्या मूर्तीला फुले अर्पण केल्यानंतर अनिलच्या हातात एकही फुल शिल्लक राहिले नसेल तर सुरुवातीला अनिलकडे किती फुले होती आणि त्याने प्रत्येक मूर्तीला किती फुले वाहिले. बघा काय काय विचारलं, सुरुवातीला अनिलकडे किती फुले होती आणि प्रत्येक मूर्तीला त्यानं किती फुलं वाहिले. ठीक आहे, बघा बेटा कंडिशन काय आहे, जेव्हा प्रत्येक मूर्तीला फुले अर्पण करण्याच्या अगोदर अनिलच्या हातामध्ये असणारे फुलं दुप्पट होतात. अनिलने मंदिरातील 3 मूर्तींना समान फुले अर्पण केले. म्हणजे तिन्ही मूर्तींना समान फुले अर्पण केले आणि तिसऱ्या मूर्तीला फुले अर्पण केल्याच्या नंतर अनिलच्या हातामध्ये एकही फुल शिल्लक राहिले नसेल तर सुरुवातीला अनिलकडे किती फुले होती आणि त्याने प्रत्येक मूर्तीला किती फुले वाहिली असं आपल्याला विचारलं. चला, मी आता डायरेक्ट पर्याय जातो. बघा, पर्याय क्रमांक 3 घेतो. पर्याय क्रमांक 3. चला, आता आपण असं म्हणू की अनिलकडे सुरुवातीला किती फुलं होती, 7. त्यानं प्रत्येक मूर्तीला किती फुलं वाहिले, तर आपण किती म्हणायचं, 8. बघा आता सुरुवातीला अनिलकडे किती फुलं आहेत म्हणलं आपण, 7. मग आता मला सांगा की मूर्तीला फुलं वाहण्याच्या अगोदर त्याच्या हातातली फुलं काय होतात, दुप्पट होतात. मग चला, सुरुवातीला त्याच्याकडे 7 फुलं आहेत, 7 चे दुप्पट झाले, किती झाले बेटा, 14. ठीक आहे, त्याच्याकडे सुरुवातीला 7 फुले आहेत असं आपण मानलं. प्रत्येक वेळेस त्याच्या हातातली फुलं डबल होतात. 7 दुनी 14. आता 14 मधले किती वाहिले मूर्तीला, 8. मूर्तीला किती वाहिले, 8. चला, आता 14 मधून 8 गेले, किती उरले, 6. पुन्हा 6 ची डबल होईल, 6 चे डबल किती होणार, 12.
प्रत्येक मूर्तीला सारखीच फुले वाहिली. मग साईन दुनी आता 12 आहेत. 12 मधले किती वाहिले? 8. किती उरले बेटा? 4. आता पुन्हा डबल होतील. 4 दुनी 8 आणि 8ला 8 फुले तिसऱ्या मूर्तीला वाहिले. प्रत्येक मूर्तीला समान फुले वाहिले आणि आता त्याच्याकडे एकही फुल शिल्लक नसेल तर याचा अर्थ माझं उत्तर पर्याय क्रमांक 3च असायला पाहिजे. त्याच्याकडे सुरुवातीला 7 फुले होते आणि त्यानं प्रत्येक मूर्तीला किती फुले वाहिले? तर त्यानं प्रत्येक मूर्तीला किती फुले वाहिले? 8 फुले वाहिले. हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, चला आता घ्या प्रश्न 5वा. प्रश्न काय म्हणतो बा 5वा? सेकडेवारीवर आहे. 25%चे 1/4 बरोबर किती? आणि ऑप्शन आहेत 1/1600, 3/1600, 7/1600 आणि 1600. पहा टक्केवारीचा प्रश्न आहे. 25%चे 1/4 बरोबर. मला सांगा आपण 1/4ला काय म्हणू शकतो बेटा? 0.25 म्हणू शकतो. बरोबर, हा मुद्दा लक्षात ठेवा. चला 25%चे 25% म्हणजे 25/100 चे म्हणजे गुणाकार. 25%चे 1/4 1/4 मी काय म्हणू शकतो? 0.25%. ठीक आहे, चला 25%चे 1/4 मी त्याला असं मांडू शकतो. चला आता त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय करा? 25 × 25, 25 चौक 100. ठीक आहे, 25 × 25, 25 चौक 100. त्यानंतर काय करा? त्यानंतर आपण या ठिकाणी दशांश समान करू. दशांश कसे समान करायचे पहा. किंवा असं करा, पहिल्या नंबरचा गुणाकार करा. 0.25 गुणिले 1 0.25च येतील आणि त्याच्यानंतर 100 चौक किती बेटा? 400. 100 चौक किती आलं? 400. आता त्याच्यानंतर पहा 100 चौक 400 आलं. आता या ठिकाणी आपण काय करू? दशांश समान करू. म्हणजे या ठिकाणी पॉईंट द्या आणि 2 शून्य वाढवा. ठीक आहे, आता दशांश समान झाल्याच्या नंतर ते दशांश कॅन्सल होतील. म्हणजे वर किती राहील रे? 25 आणि छेदामध्ये किती? तर 4च्या समोर 1 2 3 4 शून्य. चला संक्षिप्त करायला संक्षिप्त करा. काय होईल बरं? 25 × 25 छेदामध्ये बघा 25 × 25 किती उरले? 15. 25 × 150 आणि समोरचे 2 शून्य. आपलं उत्तर यायला पाहिजे 1/1600. पर्याय क्रमांक 1 आहे. 1 किती? 1600. 25%चे 1/4 बरोबर किती? त्याचं उत्तर यायला पाहिजे 1/1600. पर्याय क्रमांक 1 आहे. ठीक आहे, चला पुढं प्रश्न 6वा. प्रश्न 6वा 9867. 9867चा 25वा घात -1 याच्या विस्तारित रूपामध्ये एकक स्थानी कोणता अंक येईल असं आपल्याला विचारलं. याच्या विस्तारित रूपामध्ये एकक स्थानी कोणता अंक येईल असं आपल्याला विचारलं. तर बेटा एक रूल्स तयार ठेवा. एक रूल्स माहित असू द्या. तो कोणता बघा? म्हणजे एखाद्या घातांकित संख्येच्या विस्तारित रूपामध्ये एकक स्थानी येणारा अंक कोणता असं जर आपल्याला ओळखायचं असेल तर काय करायचं बघा. पहिल्यांदा या संख्येचा घातांकित आहे 25वा. त्या 25ला बेटा भाग द्यायचा 4 न. 25ला भाग द्यायचा 4 न. 4 6 24. बाकी किती उरली रे? 1. बाकी किती उरली? 1. मग बाकी उरली 1. आता या संख्येमध्ये एकक स्थानी कोणता अंक होता? या संख्येमध्ये एकक स्थानी अंक होता 7 आणि बाकी 1 उरल्यामुळं 7चा कितवा घात घ्या? पहिला. 7चा कितवा घात घ्या? पहिला. बाकी जर 2 उरली असती तर मी 7चा दुसरा घात घेतला असता. बाकी जर 3 उरली असती तर मी 7चा तिसरा घात घेतला असता आणि बाकी जर 0 उरली असती तर मी 7चा चौथा घात घेतला असता. ठीक आहे, चला आता बाकी 1 उरली म्हणून मी 7चा पहिला घात घेतला. आता मला सांगा 7चा पहिला घात म्हणजे 7च. 7चा पहिला घात म्हणजे काय? 7च. म्हणजे या घातांकित संख्येच्या विस्तारित रूपामध्ये एकक स्थानी कोणता अंक येईल? 7. पण पुन्हा त्याच्यातून 1 मायनस केला. मग पुन्हा याच्यातून 1 मायनस केला म्हणजे आता एकक स्थानी कोणता अंक यायला पाहिजे रे? 6 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 आहे 6. बरोबर, पर्याय क्रमांक 3 दिसतो आणि ते आहे 6. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 पहा. प्रश्न 7वा. एका वर्षाच्या सुरुवातीला शहराची लोकसंख्या 8,50,000 होती. पहिल्या वर्षी प्रति हजार 12 दराने संख्या वाढली. दुसऱ्या वर्षी 1% दराने लोकसंख्या कमी झाली. तर 2 वर्षाच्या शेवटी लोकसंख्या किती असेल? पहा. सुरुवातीला त्या गावाची लोकसंख्या किती आहे बेटा? सुरुवातीला गावाची लोकसंख्या आपल्याला सांगितली 8,00,000
50,000. ठीक आहे. पहिल्या वर्षी प्रति 1000 12 दराने संख्या वाढली आणि दुसऱ्या वर्षी 1% दराने काय झाली, लोकसंख्या कमी झाली. तर आपल्याला विचारलं 2 वर्षाच्या शेवटी लोकसंख्या किती असेल. चला इथे लिहा 8,50,000 सुरुवातीची संख्या 8,50,000. पुन्हा पहिल्या वर्षी प्रति 1000 12% दराने संख्या वाढली. प्रति 1000 12ने वाढली म्हणजे हजारावर किती वाढले, 12. म्हणजे हजारावर 12 वाढले म्हणजे 1012 होतील. हजारावर 12 वाढ म्हणजे खाली 1000 लिहा वर 112. आणि दुसऱ्या वर्षी 1% दराने लोकसंख्या कमी झाली. 1%ने कमी झाली म्हणजे 99 छेद किती लिहा, 100 लिहा. चला आता हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं बेटा तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. चला आपण आपल्या पद्धतीने आता कॅल्क्युलेशन करू. चला हे 3 शून्य कॅन्सल, हे 3 शून्य कॅन्सल, बरोबर. 3 3 शून्य कॅन्सल. आता हा 1 शून्य कॅन्सल, हा 1 शून्य कॅन्सल. ठीक आहे. 3 शून्यासोबत 3 शून्य कॅन्सल, या शून्यासोबत हा शून्य कॅन्सल. आता मी 85 ला आणि 10 ला भागू शकतो. पहा कितीनं, 85 ला आणि 10 ला मी 5 न भागू शकतो. 5 दुने 10, इथं 5 1 5, 3 उरले 5 7 35. चला आता 2 न भाग देऊ आपण 1012 ला. बघा बरं, 2 न जर 1012 ला भागलं तर बे 5 10, शून्याचा भाग आणि बे 6 12. बे 6 किती, 12. आता उरलं काय, 17 गुणिले 506 गुणिले 99. चला आता मी पहिल्यांदा 17चा आणि 506चा गुणाकार करतो. 17 5 85, 17 6 102. 17 6 102 ला 2, हातचे किती बेटा 10. 17 0 0 पण हातच्याचे 10 आहेत. 10 ला 0, हातच्याला किती 1. आता 17 5 85 आणि 1 किती झाले 86. म्हणजे 17चा आणि 506चा जर गुणाकार केला तर तो 8602 येतो. पुन्हा त्याला किती गुणायचं रे, 99 न. 99 न गुणायचं आहे. तर बेटा हा गुणाकार करण्याची तुम्हाला सोपी पद्धत सांगतो. 8602 ला जर 99 गुणायचं असेल तर हा गुणाकार करत बसू नका. काय करायचं सांगतो, मला सांगा. 8602 गुणिले 99 करायचं आहे म्हणजे 8602 ची आपल्याला 99 पट करायची आहे. ठीक आहे. मग मी काय करतो, 8602 ची 100 पट करतो. 100 पट करतो म्हणजे 2 शून्य वाढवतो, बरोबर. मग पहिल्यांदा मी काय केली, या संख्येची 100 पट केली. पण आपल्याला पाहिजे किती, 99 पट. मग 100 पटीतून पुन्हा एक पट काय करा, मायनस करा. 8602 मायनस करा. याची 100 पट केली आणि पुन्हा एक पट मायनस केली. चला काय होईल बरं, इथला एक इथं घ्या, इथला एक इथं घ्या, 1 1. 10तून 2 गेले 8, 9तून 0 गेला 9, 11तून 6 गेले 5, इथं 9तून 8 गेला 1, इथं आहे 5, इथं आहे 8. म्हणजे किती आला पाहिजे, 8,51,598. आणि असा पर्याय कुठे आहे का पहा, 8,51,598. पहा बरं, 8,51,598 पर्याय क्रमांक 4 आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4. मग हा गुणाकार तुम्ही असाही करू शकले असते, पण ही सोपी पद्धत आहे. डायरेक्ट मी 100 पट केली याची आणि पुन्हा एक पट मायनस केली. 8,51,598 आपल्याला मिळते. ठीक आहे. चला पुढं प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक डॅश 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 अधिक 18 चा वर्ग. बेटा याला काय म्हणतात, तर याला म्हणतात क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. याला काय म्हणतात, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. तर बेटा त्याचा फॉर्म्युला सांगतो काय करायचं. शेवटची संख्या किती आहे रे, 18, गुणिले त्याच्या पुढची संख्या 19, गुणिले या दोघांची बेरीज किती येते 37 आणि भागिले 6. समजून घ्या मी काय केलं. 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग असं 18 चा वर्ग आपल्यात आहे ना. क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. तर बेटा काय करायचं, शेवटची संख्या गुणिले पुढची संख्या गुणिले या दोघांची बेरीज 37 आणि भागिले 6. कॅल्क्युलेशन करा, साइन त्रिक 18, साइन त्रिक 18. त्यानंतर 19 चा 3 सोबत गुणाकार, 19 त्रिक 57 आणि 57 ला आता गुणायचं किती न, 37 न. आपल्या गरिबीच्या पद्धतीनं 57 ला आपण 37 न गुणून पाहू गुणाकार किती येतो. ठीक आहे. चला 57 गुणिले 37 करा. 7 7 49 ला 9 हातचे 4, 7 5 35 आणि 4 39 प्लस चिन्ह द्या. 3 7 21, 21 ला 1 हातचे 2, 3 5 15 2 17. ठीक आहे. करा बरं बेरीज. 9 10 ला 0 हातचे 1, 7 3 10, 10 1 11 ला 1 हातचे 1 2. म्हणजे किती यायला पाहिजे हा गुणाकार, 1
2109 यायला पाहिजे आणि पर्यायामध्ये आहे का पहा बरं. 2109 2109 पर्याय क्रमांक 2 आहे. याला म्हणायचं क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. ठीक आहे. हा गुणाकार मी इथं मिटवतो. 57चा आणि 37चा गुणाकार केला 2109 येतो. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा. जवळपास त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे पण थोडासा फरक आहे. जसं मागच्या प्रश्नामध्ये क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज होती पण या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर क्रमवार समसंख्यांच्या वर्गाची बेरीज आहे. बघा ना, 2चा वर्ग, 4चा वर्ग, 6चा वर्ग, मध्ये असेल 8चा वर्ग, 10चा वर्ग, 12चा वर्ग आणि शेवटी कशाचा वर्ग आहे बेटा, 20चा वर्ग. मग आता या ठिकाणी आपल्याला क्रमवार समसंख्यांच्या वर्गाची बेरीज करायची आहे तर काय करायचं पहा सांगतो. चला काय करायचं पहा. तर पहिल्यांदा काय करा बेटा, शेवटची समसंख्या कोणती रे, शेवटची समसंख्या 20, शेवटची समसंख्या 20 गुणिले त्याच्या पुढची समसंख्या 22 गुणिले या दोघांची बेरीज किती रे, 42. बघा, शेवटची समसंख्या 20 त्याच्या पुढची समसंख्या 22 गुणिले या दोघांची बेरीज 42 आणि छेद 12. छेदामध्ये किती घ्यायचे, 12. बघा आता साइन 7 42, साइन दोन्ही 12, साइन 7 42, साइन दोन्ही 12, पुन्हा बे 10 20. ठीक आहे. चला आता काय करा, 22चा आणि 7चा गुणाकार, 7 दोन्ही 14 4 हातचे 1, 7 दोन्ही 14 आणि 1 15, 154 आणि 154 ला पुन्हा किती गुणायचं, 10. बघा ना, 22चा आणि 7चा गुणाकार 154 पण आणखी गुणले 10 आहे. मग 154 ला 10 गुणलं तर 154 च्या समोर एक शून्य वाढतो म्हणजे आपलं उत्तर 1540 यायला पाहिजे. 1540. बघा बरं पर्यायामध्ये 1540, 1530, 1520, 1500, 1430. ठीक आहे. पर्यायामध्ये 1540 हा पर्याय नाही पण 100% या ठिकाणी हा जो पर्याय बेटा तो प्रिंट मिस्टेक असेल तर याचं उत्तर हेच यायला पाहिजे 5140. समजून घ्या. पीपीटी करताना मिस्टेक झाली असावी, तुम्ही पुन्हा एकदा चेक करून पहा, तुमच्या पद्धतीने तुम्ही याचं उत्तर काढून पहा. बरोबर तुमचं उत्तर 1540च आलं पाहिजे. इथं मला वाटते 1520च्या ठिकाणी 1540 असायला पाहिजे होतं आणि असायलाच पाहिजे. ठीक आहे. चला किती, 1540, 1540 असायला पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. आता पहा आणखी त्याच प्रकारचा प्रश्न आहे बघा. 1चा वर्ग, 1चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 5चा वर्ग अधिक डॅश 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 अधिक 21चा वर्ग. आता याला आपण काय म्हणू तर क्रमवार विषम संख्यांच्या वर्गाची बेरीज. काय म्हणायचं, क्रमवार विषम संख्यांच्या वर्गाची बेरीज. जसा क्रमवार समसंख्यांच्या वर्गाच्या बेरीजचा फॉर्म्युला होता तोच फॉर्म्युला. शेवटची विषम कोणती आहे रे, 21, त्याच्या पुढची 23 गुणिले या दोघांची बेरीज 44. बघा, शेवटची विषम 21, त्याच्या पुढची 23 आणि गुणिले त्या दोघांची बेरीज 44 आणि छेदामध्ये पुन्हा किती घ्यायचे, 12. चला 3 7 21, 3 चौक 12 है ना, 3 7 21, 3 चौक 12, 4 1 4, 4 1 4. आता पहा बेटा, 11चा आणि 7चा गुणाकार करा रे. 11 7 77, 11 7 77 आणि पुन्हा गुणिले किती आहेत रे, 23. चला 77चा आणि 23चा आपण गुणाकार करू. 23 ला 77 न गुणलं काय किंवा 77 ला 23 न गुणलं काय. 7 त्रिक 21 ला 1 हातचे 2, 7 दोन्ही 14, 14 आणि 2 16. 7 त्रिक 21 ला 1 हातचे 2, 7 दोन्ही 14 आणि 2 16. पुन्हा 7 न गुणलं तर तेच येईल 161 आहे ना. चला इथं 1 येईल, इथं 7 येईल, इथं 7 येईल आणि इथं 1 येईल म्हणजे किती उत्तर आपलं 1771. 77 गुणिले 23 आपण करून पाहिलं 1771, 1771. पर्याय क्रमांक किती आहे, 2 आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2. चला आता पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11 पहा. स्पंदनने 120 पानाच्या पुस्तकाचा 306 भाग वाचला तर त्याने किती पाने वाचले नाही. त्याने किती पाने वाचले नाही म्हणजे शिल्लक पानं काढायची, वाचायची किती पाने शिल्लक राहिले. आता मला सांगा बेटा, आपण पहिल्यांदा बघू त्यानं किती पाने वाचले. पहिल्यांदा काय बघू रे, त्यानं किती पाने वाचले. पुस्तकाला एकूण पानं आहेत 120 आणि 120 पानाच्या पुस्तकाचा त्यानं 306 भाग वाचला है ना.
120 पानाच्या पुस्तकाचा त्यानं 306 भाग वाचला. मग 120 चे 306 किती येईल? तर साइन दुनी 12, समोरचा एक 0, 20 त्रिक 60. मला सांगा त्यानं वाचले किती? 60. वाचलेले पाने किती? 60. तर त्याने किती पाने वाचले नाही? किती पाने वाचले नाही म्हणजे वाचायचे किती पानं शिल्लक राहिले? चला, 120 पैकी 60 वाचले म्हणजेच 60 वाचायचे शिल्लक राहिले. पर्याय क्रमांक 2. किती पाने वाचायचे शिल्लक राहिले? त्याने किती पाने वाचले नाही म्हणजेच वाचायचे शिल्लक पाने राहिले किती? 60. ठीक आहे, याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12 महत्वाचा आहे बघा. प्रश्न 12. दोन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातला फरक 112 आहे, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? बघा बेटा, आता या ठिकाणी काय सांगितलं? दोन क्रमवार विषम संख्या आहेत, दोन्ही विषम आहेत, लक्षात ठेवा. दोन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातला फरक 112 आहे, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? आता मला सांगा, लहान संख्येचा वर्ग विचारला आणि दोन्ही संख्या कशा आहेत रे? विषमच आहेत. दोन्ही संख्या कशा आहेत? विषमच आहेत. आणि त्या दोन विषम संख्यांच्या, दोन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातला फरक 112 आहे. आपल्याला विचारलं त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? मला सांगा बेटा, हा जो वर्ग आहे तो कशाचा आहे रे? हा जो वर्ग आहे 784, तो कशाचा आहे? तर तो वर्ग आहे पहा 784. हा वर्ग आहे 28चा. कशाचा वर्ग आहे तो? 28चा. बरोबर. मला सांगा 784 जर 28चा वर्ग असेल तर हा लहान संख्येचा वर्ग आपला होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही बरं? कारण त्या दोन्ही संख्या विषम आहेत ना. आणि हे जो वर्ग आहे तो एका समसंख्येचा वर्ग आहे. कशाचा आहे? समसंख्येचा वर्ग आहे. त्याच्यानंतर 900 कशाचा वर्ग आहे? 900 हा 30चा वर्ग आहे. बरोबर. मग 900 हा 30चा वर्ग असेल तर तो समसंख्येचा वर्ग आहे ना. आता राहिले आपल्याकडे दोन पर्याय. दोन पर्यायापैकी आपलं उत्तर काय? तर ठीक आहे, आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. आपण चेक करून बघू. आता बघा चेक कसं करायचं. 729. 729 चं वर्गमूळ किती आहे बेटा? 27. म्हणजे लहान संख्या आपण जर 27 मानली तर मोठी संख्या किती माना? 29. लहान संख्या जर आपण 27 मानली तर मोठी संख्या 29 माना. आणि आता या दोघांच्या वर्गातला फरक जर समजा 112 आला तर आपलं उत्तर तेच आहे असं आपण समजू. चला, 29चा वर्ग किती येतो बघा बरं. 29चा वर्ग आपण केला तर हे 4, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 9 दुनी 18, 18 दुनी 36, हे 9, 6 आणि 7 किती येईल? 700. 700 किती येईल? एक मिनिट. 9 ला 9, 6 ला 6, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 900 किती आलं? एक मिनिट. 2चा वर्ग 4, 9चा वर्ग सॉरी 81, इथं चुकलं होतं. आणि 9 दुनी 18, 18 दुनी 36, इथं घ्या 1, 8 आणि 6, 14 ला 4, हातचे 1 है ना, हातचे 1, पुन्हा 4 आणि 3 7, 7 आणि 8, 800 किती? 41. मग आता 29चा वर्ग आहे 841 आणि बेटा 27चा वर्ग आहे 729. आता या दोघातला फरक जर 112 आला तर आपलं उत्तर हेच आहे असं आपण समजू. चला, इथला एक इथं घ्या. 11तून 9 गेले 2, 3तून 2 गेला 1 आणि 8तून 7 गेला 1, किती आला पाहिजे? 112. बरोबर आहे. याचा अर्थ आपलं उत्तर 729 आहे. पण हे झालं पर्यायातून. आता एकदम तुम्हाला शॉर्टकट पद्धतीने सांगतो बघा. रूल्स काय आहे, रिलेशन काय आहे पहा. आता रिलेशन असं आहे, दोन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातला फरक जर 112 असेल तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? तर बेटा रिलेशन असं आहे, दोन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातील फरकाच्या निम्मी त्यांची बेरीज असते. आता दोन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातला फरक जर 112 दिला असेल तर दोन संख्यांची बेरीज त्याच्या निम्मी असते. दोन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातला फरक जर 112 असेल तर त्या दोन संख्यांची बेरीज त्या फरकाच्या निम्मी असते. 112 चे निम्मे किती रे? 56. 112 चे निम्मे किती? 56. चला, आता हे 56 कुणाची बेरीज आहे? दोन क्रमवार विषम संख्यांची. मग त्या दोन संख्यांच्या बेरजेला जर मी 2 ने भागलं तर त्यांची काय मिळणार मला? सरासरी मिळणार. 56 ला जर 2 ने भागलं तर बे दुनी 4, 1 उरला बे 8 16. त्या दोन विषम संख्यांची सरासरी 28 आहे. म्हणजे मोठी संख्या किती असेल? 29 आणि लहान संख्या किती असेल बेटा? 27. मग ही आहे लहान संख्या, ही आहे लहान संख्या आणि आपल्याला विचारला लहान संख्येचा वर्ग किती? म्हणजे आता आपण कशाचा वर्ग करायचा रे? 27चा वर्ग करायचा आहे. 27चा वर्ग केला
तो येतो 729. पर्याय क्रमांक किती आहे? 2 आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 आहे. घ्या पुढं प्रश्न क्रमांक 13 पहा. प्रश्न क्रमांक 13. 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. बघा स्त्रिया किती आहेत? 10. 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात आणि 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे, तर 5 स्त्रिया आणि 10 मुले मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? आता मला सांगा, इथं पहिल्या वाक्यामध्ये स्त्रिया पण 10च आहेत आणि मुलं पण 10च आहेत. ते काम जर 10 स्त्रियांनी केलं तर 7 दिवस लागतात आणि 10 मुलांनी केलं तर 14 दिवस लागतात. मला सांगा बेटा, मुलांची संख्या आणि स्त्रियांची संख्या हे सारखी आहे आणि स्त्रियांनी काम केलं तर 7 दिवस लागतात आणि मुलांनी काम केलं तर 14 दिवस लागतात. मग मुलांना लागणारे दिवस जर दुप्पट असतील तर याचा अर्थ महिलांची क्षमता ही कशी आहे? दुप्पट आहे. बरोबर. अशा उदाहरणामध्ये ज्याला दिवस जास्त लागतात त्याची क्षमता कशी असते? कमी असते. मग चला, जर मुलांना दुप्पट दिवस लागत असतील, जर मुलांना दुप्पट दिवस लागत असतील तर याचा अर्थ स्त्रियांची क्षमता मुलांच्या क्षमतेच्या कशी असेल? दुप्पट असेल. स्त्रियांची क्षमता मुलांच्या संख्येच्या दुप्पट असेल. बरोबर. म्हणजे याचा अर्थ एका दिवसामध्ये जर एक स्त्री 2 वस्तू बनवत असेल तर एक मुलगा हा 1 वस्तू बनवतो. ठीक आहे, चला आता क्षमता लक्षात घ्या. स्त्रियांची क्षमता आहे दररोजच्या 2 वस्तू बनवणे आणि मुलांची क्षमता आहे दररोजची 1 वस्तू बनवणे. आता आपण या ठिकाणी बघू एकूण काम किती? एकूण काम. मग एकूण काम कसं करायचं बघा. एकूण काम एकतर स्त्रियांच्या माहितीवरून काढा किंवा मुलांच्या माहितीवरून काढा. मला सांगा किती स्त्रिया रे? 10 स्त्रिया. किती दिवसात काम संपवतात? 7. बरोबर. आणि 10 स्त्रिया 7 दिवसात काम संपवतात आणि एका स्त्रीची दररोज वस्तू बनवण्याची क्षमता किती आहे? 2. किती आहे? 2. मग 10 7 70 आणि 70 गुणिले 140 म्हणजे एकूण काम किती आहे बेटा? 140 आहे. आता तर 5 स्त्रिया आणि 10 मुले मिळून ते काम किती दिवसामध्ये संपवतील? कोणतं काम? ते काम. ते काम म्हणजे आता 140. हे काम कुणाकुणाला संपवायचं बेटा? हे काम आता कुणाकुणाला संपवायचं आहे? 5 स्त्रिया आणि 10 मुलांना संपवायचं आहे. चला, मग 5 स्त्रिया आणि एका स्त्रीची दररोजची क्षमता किती आहे? 2. म्हणजे 5 गुणिले 2 करा. 5 गुणिले 2 प्लस किती मुलांना? 10 मुलांना. 10 मुलांची क्षमता किती? 1. 10 गुणिले किती करा? 1 करा. चला पुढं वर असेल 140. वर असेल 140. त्याच्यानंतर हे 5 दुनी 10 आणि प्लस 10 एक 10. किती होतात बेटा? हे 14. किती होतील रे? एक मिनिट. 5 दुनी 10 आणि 10 एक 10 20. किती राहिले? 20. चला 20 होतील ना. 5 दुनी 10 प्लस 10 एक 10 म्हणजे 20 होतील. आता हा 0 0 काय होईल बेटा? कॅन्सल होईल आणि 2 7 14 म्हणजे किती दिवस लागायला पाहिजे? 7 दिवस लागायला पाहिजे. 7 दिवस लागायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2. विचारलं काय होतं बघा. 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. 10 मुले तेच काम 14 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले मिळून ते काम किती दिवसामध्ये संपवतील? त्याचं उत्तर आहे 7 दिवसामध्ये संपवायला पाहिजे. चला प्रश्न क्रमांक 14. एका संख्येची 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 जास्त आहे. बघा एका संख्येची किती बेटा? एका संख्येची 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 जास्त असल्यास ती संख्या कोणती? आता मला सांगा पहिल्यांदा 4 पंचमांश म्हणजे किती टक्के? 4 पंचमांश म्हणजे किती टक्के? 4/5 गुणिले 100. 5 दुनी 10 0 आणि 20 चोक 80%. ठीक आहे. आता मी असं म्हणू शकतो ना, एका संख्येची 4 पंचमांश म्हणण्यापेक्षा मी आता एका संख्येचे 80% म्हणू शकतो. बरोबर. मग एका संख्येचे 80% हे त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 जास्त आहेत. मला सांगा एका संख्येचे 80% आणि त्याच संख्येचे 60%, एका संख्येचे 80% हे 60% पेक्षा 10 जास्त आहेत. याचा अर्थ 80% मध्ये आणि 10% कितीचा फरक आहे? 10चा फरक आहे. मला सांगा टक्क्यात फरक किती आला? 20%. टक्क्यात फरक किती आहे? 20%. पहा एका संख्येचे 4 पंचमांश हे त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 जास्त असेल तर ती संख्या कोणती?
मग एका संख्येची 4/5 म्हणजे 80%. मग ही 80% रक्कम 60% रकमेपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? सॉरी, कितीने जास्त आहे? 10 जास्त आहे. मग 80% आणि 60% कितीचा फरक आहे बेटा? 20चा. मग 20% आणि प्रत्यक्षात यांच्यामध्ये दोघांमध्ये फरक किती आहे? 10चा. मग 20% म्हणजे 10, तर ती संख्या 100% म्हणजे किती? 100% म्हणजे किती? बघा बरं, 100 गुणिले 10 आणि छेदामध्ये किती आहेत? 20. 20 पाचा 100 आणि 10 पाचा 50. हे आपलं उत्तर यायला पाहिजे. 50 पर्याय क्रमांक किती आहे? 3 आहे. चला, पर्याय क्रमांक 3. आता एक शेवटचा प्रश्न पहा. 15वा. दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे. बघा, दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या दोन संख्या एकाच दोन प्रमाणात आहेत, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? चला, एक संख्या किती आहे बेटा? पहिली संख्या बघा, पहिली संख्या मी 1x मानली आणि दुसरी संख्या मी 2x मानली. का? त्यांचं गुणोत्तर आहे ना, एकाच दोन. आता या दोघांचा गुणाकार किती आहे रे? 50. मग चला, 1x गुणिले 2x बरोबर 50 है ना. आता सहगुणकांचा गुणाकार बे एक बे आणि x गुणिले x, x चा वर्ग बरोबर किती आहे? 50. x चा वर्ग बरोबर 50 भागिले 2. x चा वर्ग बरोबर 50 ला 2 भागलं 25. x चा वर्ग बरोबर 25. x चा वर्ग, त्याचा वर्गमूळ x, 25 वर्गमूळ किती? 5. मला x चं मूल्य मिळालं 5. आता त्या दोन संख्यांची बेरीज चालली. त्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे कशाची? तर 2x अधिक 1x है ना. मग 2x म्हणजे काय? 2 गुणिले 5 आणि अधिक 1x म्हणजे काय? 1 गुणिले 5, x ची किंमत आहे ना. बे पंचे 10 आणि अधिक 5 एक 5. तर दोन संख्यांची बेरीज मला किती मिळायला पाहिजे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर दोन संख्यांची बेरीज ही 15 असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज 15 प्रश्न पाहिले आणि अतिशय क्वालिटीचे प्रश्न होते. याच प्रकारचे प्रश्न आपल्याला पोलीस भरती असेल किंवा सरसेवा असेल, या प्रकारच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. आणि तुम्हाला जर आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबू आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.